नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. तन्वी ज्यावेळेस घरामध्ये जात असते त्याच वेळेस कल्पना तिला टोमणा मारते की करून न करल्यासारखं कशी चालली आहे बघ घरामध्ये. त्यावेळेस प्रथम म्हणतो म्हणजे हिने लग्नामध्ये देखील गोंधळ घातलात. तर सायलीने घडलेले सर्व प्रकार सांगायला सुरुवात केली. अस्मिता यांना तर खूपच आश्चर्य वाटू लागत होतं. इकडे नागराज महिपतकडे येतो. मला असं काही करायचं नव्हतं, पण तू एक समजून घे ना, तू जर पकडला गेला तर तू माझं नाव घेशील म्हणून या भीतीने मी करतोय, आणि तू पकडू जाऊ नये मध्ये हे मी करतोय. माझं नाईलाज आहे, आपण मित्रच आहोत, आपण 25 वर्षापासून एकत्र आहोत. त्यावेळेस महिपत त्याची चांगलीच कान उघडणी करतो. 25 वर्षापासून 24 वर्षापासून मी 1 रुपया न घेता मी तुझी साथ दिली आहे, आणि तू 6 महिन्यापासून आपण तो प्लॅन आखत होतो, आणि तू आज असं बोलतोय मला हात बांधून की आपण सगळे मित्र आहोत. एक वेळेस तू अर्जुनशी लढशील तिथं जिंकशील, तुझ्या भावाशी लढशील तिथं तू जिंकशील, पण माझ्याशी लढशील तर कधीच जिंकणार नाहीस. तुझा काळ नक्कीच आला आहे, नक्कीच मी तुझा जीव घेईल. इकडे रविराजला अर्जुन आणि सायली सांगू लागतात की बाबू जिवंत आहे. बाबूनेच असं सांगितलं आहे की ही सुपारी महिपतने डायरेक्टने दिली नाही तर दुसऱ्याने देखील दिली आहे. त्याच वेळेस प्रतिमा तिथं येते आणि भोपळ्याचे गारगे खाऊ घालते. ह्याला खूप आनंद होतो. त्यावेळेस डिस्कशन चालू असतं. त्यावेळेस तुम्ही गप्पा मारा असं म्हटल्यानंतर रविराज दोघींनाही तिथे बसवतो आणि चर्चा चालू होते. महिपत संदर्भात विषय निघाल्यानंतर सायली आणि अर्जुन देखील त्या विषयावर बोलू लागले. विविध केसचा आपण स्टडी करणार आहोत असं बोलल्यानंतर त्यावेळेस लगेच त्या ठिकाणी नागराज येतो आणि यांचं काय बोलणं महिपतविषयी चाललं आहे ते बघण्यासाठी अजून तो पुढे जातो. खूप दिवसांनी आला आहात तुम्ही असं तो बोलतो. त्यानंतर आता सगळं उघडकीस येईल का काय म्हणून सुमन त्यांना पाणी आणू का काय, नॅपकिन आणू काय असं बोलते आणि त्याला तिथून कटवण्याचा प्रयत्न करते. पण नागराज चिडतो आणि बोलतो आपण नंतर करूयात. त्यावेळेस 2 दिवसापासून तुम्ही घरी नव्हतात तर तू फ्रेश होऊन ये असं बोलतो, आणि मलाही तुझ्याशी स्पेशल असं बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर हा गडबडतो. अर्जुन रविराज पुन्हा डिस्कशन चालू करतात आणि इथून पुढचं डिस्कशन हे आपण आपल्या रूममध्ये करूयात, काही फाईलचं स्टडी करूयात असं म्हणून ते तिथून निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ ही सुमन खूप विचार करत असते. सुमन डायरेक्टली नागराजच्या रूममध्ये जाते आणि तुम्ही अजूनही नागराजच्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का काय असं विचारते. त्यावेळेस मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही असं तो रोखून सांगतो, पण हिचा काही विश्वास नसतो. ती पुन्हा खोलवर विचारायला जाते. त्यानंतर तो तिला धमकावतो, मुद्दाम तू मला ठाण्याला पाठवलंस, मुद्दाम तू आत्ता देखील फ्रेश व्हायला वर पाठवलंस, मला काय कळत नाही का काय. त्यावेळेस तो तिची मान पकडतो आणि तिला ढकलून देतो. तिला खूप इजा होते, तिला खूप पेन होत असते. इकडे तन्वी देखील म्हणजे प्रिया देखील महिपतची समजूत काढायचा प्रयत्न करत असते. हा प्लॅन माझा नव्हता, हा प्लॅन नागराजचा होता. तुम्ही पकडल्यानंतर नागराचं नाव घेता याची त्यांना भीती होती म्हणून त्यांनी मला पुढं केले. पण महिपत खूप खतरनाक डायलॉग मारतो. ही प्रिया सॉरी म्हणत असते, खरंच सॉरी असं म्हणत असते, पण त्यांनी खरंच सॉरी म्हणणाऱ्या 3 व्यक्तींना कसं संपवलं हा तो सांगू लागतो. एकाला 40 किलो दगड बांधून विहिरीत सोडलं, तुकडे केले, साक्षीला छेडणाऱ्या व्यक्तीला कसं मारलं असं तो सांगतो. हे ऐकताना प्रियाची डोळ्यावरची झोपच उडाली असते. ती खूप घाबरलेली असते. आता काय करावं हिला काहीच प्रश्न कळत नसतो. ही खूप गडबडलेली असते. मी तुम्हाला सोडू शकत नाही असं ती बोलते. त्यावेळेस महिपत हळूहळू तिच्या जवळ येतो आणि त्या बस असं बोलतो. त्यावेळेस महिपत अशा काय डायलॉग मारतो, त्यानंतर मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही जर तुम्ही मला इथून सोडलं नाही असं महिपत बोलतो. ही प्रिया तर खूप घाबरली असते. नागराज काका मला मारून टाकतील जर मी तुम्हाला सोडलं तर असं ती बोलते.
आणि महिपत हे देखील बोलतो, जर तू सोडलं नाही तर मी तुला मारून टाकेल. सिंहाला बांधून ठेवलं म्हणजे तिचे नख संपले असं काही नसतं, असं तो बोलून दाखवतो. इकडे प्रिया खूपच गडबडते, खूप घाबरते. महिपतचे एक एक वाक्य तिला टोचू लागतात. इकडे खूप केसचा स्टडी होतो. काही केसेसमध्ये इन्स्पेक्टरचं नाव निघतं, तर काही केसेसमध्ये गुंडांचं नाव निघतं. पण काही गुंड ही शिक्षा भोगत असतात आणि इन्स्पेक्टर देखील शिक्षा भोगत असतो. या सर्व गोष्टींवर चर्चा होते आणि एक सस्पेक्ट लिस्ट असा हा अर्जुन बनवतो, ज्यांच्यावर लक्ष देऊन तुमची सुपारी देणारा कोण आहे हे शोधायचं असतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये तुम्हाला खूप रंजक असा भाग मिळणार आहे. रविराज डायरेक्टली महिपतला विचारतो, महिपतच्या तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस का, खरं खरं सांग. त्यावेळेस नागराज खूप गडबडतो. नागराजला असं वाटतं की या सुमनने काही सांगितलं की काय, पण खरा संशय हा रविराज आला असतो. म्हणून अर्जुन आणि सायली गेल्यानंतर तो त्यांना विचारतो. सायली आणि अर्जुन जाताना सायलीचं लक्ष सुमनकडे जातं. सुमन खूप डिस्टर्ब असते. काय झालं आहे का असं ती तिला विचारते आणि प्रतिमा ते देखील विचारतात. त्यावेळेस ती काहीच उत्तर देत नाही.